निखिल आयरे जे मी जास्त वेळ नाही घेत, स्थानिक असल्यामुळे सगळ्यांनीच मागे घेऊन कसं चालेल म्हणून तयारी केलेली एक कविता वाचन घ्यायचं, त्याचं सादरीकरण. रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, दसादादांनी सूर्य उपमा कोणाला दिली? त्याला बोलायलाही अधिकार नव्हता. जे तुमच्या माझ्यासारखे आपल्याला सूर्याची उपमा नामदेव ढसा यांनी दिली आहे. म्हणूनच सूर्य संबोधताना नामदेव दादा आपल्याला सांगतात, रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, तुमची आई बहीण. रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, तुमची आई बहीण आजही विटंबली जाते हाटाहाटातून. रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, तुमची आई बहीण आजही विटंबली जाते हाटाहाटातून. मवाल्यासारखे माजलेले उन्मत्त निरो, मवाल्यासारखे माजलेले उन्मत्त निरो आजही मेणबत्तीसारखी माणसे जातात चौकातून. मवाल्यासारखे माजलेले उन्मत्त निरो आजही मेणबत्तीसारखे जातात माणसे चौकातून. पोटभर भाकरी पसाभर पाणी यांचा अट्टहास केलाच तर, पोटभर भाकरी आणि पसाभर पाणी याचा अट्टहास केलाच तर फिरवलं जातं नांगर आजही घरादारावरून. फिरवला जातं नांगर आजही घरादारावरून. चिंतकातले हात सहसलेच तर, चिंतकातले हात सहसलेच तर छाटले जातात आजही नगरातून. रक्तात पेटलेल्या अग्नी सूर्यांनो, रक्तात पेटलेल्या अग्नी सूर्यांनो, किती दिवस सोसायची? रक्तात पेटलेल्या अग्नी सूर्यांनो, किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी? मरेपर्यंत राहायचं का असेच युद्ध कैदी? रक्तात पेटलेल्या अग्नी सूर्यांनो, किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी? मरेपर्यंत राहायचं का असेच युद्ध कैदी? ती पहा रे ती पहा, मातीची अस्मिता आभारभर झाली. ती पहा रे ती पहा, मातीची अस्मिता आभारभर झाली. माझ्याही आत्म्याने जिंदाबादची गर्जना केली. रक्तात पेटलेल्या अग्नी सूर्यांनो, रक्तात पेटलेल्या अग्नी सूर्यांनो, आता या शहराला आग लावीत चला. जय भीम, जय भारत. तर ॲडव्होकेट प्रदेश सोनवणे हे ढसादादांची कविता सांगा. विचार मंचावर सर्व मान्यवर, तोही इयत्ता कंची या 1981 साली हे कविता संग्रह प्रकाशित झालं आणि त्यातील एक शीर्षक आहे दंगल. दंगल. स्वतःची सावली खायला उठते स्वतःला, स्वतःची सावली खायला उठते स्वतःला, जखम धरत नाही खपली. तिचं नुसतं वयच वाढतं. काळ्या वसंताच्या उद्घाटन करून जातात डोळे. होते निर्बसना सजीव प्रेताची, होते निर्बसना सजीव प्रेताची. ही किती थोर आहे. प्रवाहाच्या उलट पोहत जाणं, प्रवाहाच्या उलट पोहत जाणं अखेरचा आघात होईल. सलतणीवर थांबा वाट पहा, थांबा वाट पहा. तिच्या तख्ताच्या ठिगऱ्या होताना रात्र आहे मुकी, रात्र आहे मुकी. वस्ती ही सन्नाट शांतता ज्वालामुखीला करू पाहते आहे मोनी. ही अनोखी चंद्र हात थरारून सोडते लाव्याला. ही घुसळण समुद्राची ही घुसमट हृदयाची, ही घुसळण समुद्राची ही घुसमट हृदयाची.
हे रक्त बांध तोडून सुसाट धावणार नाही. वस्ती पाहत आहे आपणाकडे दुर्बळ होऊन, वस्ती पाहत आहे आपणाकडे दुर्बळ होऊन तिच्या निर्ममतेला कधी वाचा होते. रक्तपात पाहिला की माणूस माणसासारखा वागायला लागतो. रक्तपात पाहिला की माणूस माणसासारखा वागायला लागतो. माणसं चिंतासारखी मरायला लागली की माणसाला माणसाची किंमत करते. दंगल एक शहाणपण शिकून जाते. दंगल एक शहाणपण शिकवून जाते माणसांना. दंगल एक दर्दभरी कविता ऐकवून जाते माणसांना. आपण टाळ्या वाजवा आणि म्हणा वन्स मोर. आयोजकांचा मी आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद ॲडव्होकेट प्रदेश सोनावणेजी. यानंतर जितेंद्र लाड आपली कविता सादर करते. सर्वांना नमस्कार, जय भीम. खरं तर आता खूप कविता नावांच्या आपल्या बापाच्या आपण ऐकतोय. त्यांनी ज्या काही शिवाय दिल्यात कवितेमुळे त्या व्यवस्थेला दिल्यात, आपली पिळवणूक करणाऱ्याला दिल्यात. कारण त्याला तो अधिकार होता, कारण त्याची भूमिका तशी ती ताठर होती. आज तशी भूमिका राहिली आहे का? तशा शिवाय देण्याचं कोणी धाडस करताय का? नामा, तुझा इतिहास मला ठाऊक नाही. नामा, तुझा इतिहास मला ठाऊक नाही. पण बाप सांगायचा तू शोषितांचा बाप होतास. नामा, तुझा इतिहास मला ठाऊक नाही. पण बाप सांगायचा तू शोषितांचा बाप होतास. भुकेल्याच्या पाठीवर भाकरीची थाप होतास. बाप सांगायचा आधीमधी तुझ्या पॅन्थरच्या लढाया. बाप सांगायचा आधीमधी तुझ्या पॅन्थरच्या लढाया. स्वतःच्या स्वार्थासाठी तू कुणा चुतियाच्या कधी पडला नाहीस पाया. तू कधी कुणा चुतियाच्या पडला नाहीस पाया. तर पुढची एक कविता अशी आहे. जन्मभर सोबतीला नाही येत, थांबू का? चालेल, हरकत नाही, थांबू. जन्मभर सोबतीला तुझी सावली साथीला. जन्मभर सावतीला तुझी सावली साथीला. उजड होऊन भीम जागला रातीला. भीम जागला रातीला. बाबा राणी मातीत गेला पेरुनी आबळ. बाबा राणी मातीत गेला पेरुनी आबळ. बहुजनाच्या हिताची फुलारली चरळ. थेंबानी जपल कोंब फुटल पाटीला. नवा उजेड होऊन भीम जागला रातीला. तुझ्या काळजाचा वसा आम्ही गिरवावे धरे. तुझ्या काळजाचा वसा आम्ही गिरवावे धरे. आपुल्याच मानसाचे बाबा उरीवर खरे. पीक जातीचं महाजन नासवल जमातीला. नया उजेड होऊन भीम जागला रातीला. तिला कपाळी लावून तुला वाटून घेतलं. तिला कपाळी लावून तुला वाटून घेतलं. समतेला लाथारून सार लाटून घेतलं. सारे बेईमान घोडे नाचतात वरातीला. नवा उजेड होऊन भीम जागला रातीला. तुझं एकच सांगना तुम्ही नेकीन नांदारे. तुझं एकच सांगना तुम्ही नेकीन नांदारे. माणसाच
घर एकीन बांधारे साऱ्या विषारी मनाची नाती नीतीन सांगारे माणसाच्या कामी येतो माणसाचा हा खादारे उजळणा शिकाविला तूच पेट जवातीला नवा उजेड होऊन भीम जागला रातीला नवा उजेड होऊन भीम. लाडसाहेब यानंतर मी रमाबाई आंबेडकर नगरातून सुमित थोरात यांना निमंत्रित करतो. त्यानंतर सुहास कारंडे आपली कविता सादर करते. सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन. बंधू भगिनींनो, आज आपण इथे नामदेव घसाळ दादा यांच्या वर्धापन दिनानिमित्त आला, स्मृती दिनानिमित्त आला, त्याबद्दल आपले आभार. बंधूंनो, आज आपल्याला आठवत असेल का खेतवाडी, गांडू बगीचा, ढोरकाळ, चोर बाजार, भेंडी बाजार या गोष्टींना आज घसाळ साहेबांनी कोणत्या शिखरावर नेऊन ठेवले त्याचा मला फार म्हणजे फारच गर्व आहे. आणि त्या ढोरकाळीमध्ये माझा जन्म झाला, माझ्या वडिलांचा जन्म झाला आणि माझ्या आजोबांचा जन्म झाला. या गोष्टीमध्ये मला फार अभिमान आहे. मी तुमच्यासमोर एक कविता सादर करतो. दर्ग्याच्या वाटेवर लोक झालेला सूर्य भिजत गेला रात्रीच्या मिठीत. लोक झालेला सूर्य भिजत गेला रात्रीच्या मिठीत, तेव्हा जन्मलो मी. लोक झालेला सूर्य भिजत गेला रात्रीच्या मिठीत, तेव्हा जन्मलो मी. फुटपाथवर शिरबिरलेल्या चिरगुटात आणि झालो अनाथ. मला जन्म देणारी गेली आकाशाच्या बाप्पाकडे. फुटपाथी भूताच्या त्रासाला कंटाळून, भूताच्या आकाशाला कंटाळून, लुगड्याच्या अंधार धुण्यासाठी आणि फूज उडालेल्या माणसासारखं मी वाढत राहिलो रस्त्याच्या विष्ठेवर. 5 पैसा दे दो, 5 गल्ली ले लो म्हणत मी वाढत राहिलो. 5 पैसा दे दो, 5 गल्लीत ले लो म्हणत दर्ग्याच्या वाटेवर. जय हिंद, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद. तर सुहास कारंडे, रमाबाई आंबेडकर नगर मधून आमचे सहकारी सुहास कारंडे हे कविता सादर करते. सर्वप्रथम या नगरासाठी बलिदान दिलेल्या 11 शहीदांना विनम्र अभिवादन करतो. त्यानंतर नामांतर लढ्यात ज्या शहीदांनी आपला जीव गमावला त्या सर्व शहीदांना विनम्र अभिवादन करून कवितेची सुरुवात करतो. जास्त वेळ घेत नाहीये. पहिल्यांदाच कविता बोलतोय. अचानक मला माझी कविता दुसऱ्याने बोलल्यामुळे मला प्रिपरेशन करायला भेटलं नाही. काही चुकलं तर थोडं क्षमा असावी विनंती करतो. माझ्या कवितेचं नाव आहे आम्हाला आवडत नाही गु माणसं. नुसती शब्दांच्या बाजाची पुण्याई आमच्या पाठीशी नाही. नुसती शब्दांच्याच बाजाची पुण्याई आमच्या पाठीशी नाही. आम्ही प्रत्यक्षात मैदानात सुद्धा लढतो. आमची कविता व्यक्तीची नाही समिष्टीची आहे. म्हणून तुम्ही टिंगल करणार असाल तर खुशाल करा. आम्ही स्वतःची करणे कापून कपाळाला रक्ताचा टिळा लावतो आणि शपथ घेतो समष्टीच्या संरक्षणाची. आम्ही कधी फुले असतो, आंबेडकर असतो अंकल हो ची मिन, कधी चे गवेरा असतो. आम्हाला आवडत नाही गु माणसं.
नको तिथं बोर्ड घालून स्वतःची जाण उमणारी, नको तिथं बोर्ड घालून स्वतःची जाण उमणारी आमची कविता युद्ध मागून युद्ध जिंकते, माणसासाठी नवे प्रदेश संस्कृती भाषा रचते. आमची कविता आहे यक्षिणीची कांडी, आमची कविता आहे यक्षिणीची कांडी जी कायापलट करते मनुष्य जातीच्या संस्कृतीचा, मनुष्य जातीच्या संस्कृतीचा. जय भीम जय भारत. धन्यवाद. यानंतर खंडू आडागळे हे ढसादादांची कविता सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. जगविख्यात कवी पद्मश्री नामदेव ढसा दादा यांच्याबरोबर 1972 पासून मी खंडू आडागळे, तानसेन भाई, अविनाशजी महातेकर आणि आम्ही सर्व प्रांतर तेव्हा मी 21 वर्षाचा होतो याचा उल्लेख करतो. आणि पद्मश्री नामदेव ढसाबरोबर त्यांच्या हयातीमध्ये शेवटपर्यंत मी त्यांच्याबरोबरच राहिलो हे सुद्धा आपल्याला सांगतो. ज्या दिवशी त्यांची अंत्ययात्रा निघाली होती आंबेडकर कॉलेजवरून चैत्यभूमीकडे, तेव्हा त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये स्लोगन होतं, हे मग तू मुझे क्या मारोगी, हे मग तू मुझे क्या मारोगी, मैं तो बिखर चुका हूं किताबों के पन्नों पन्नों पर. दादांचं हे वाक्य हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि जगत विख्यात कवी नामदेव ढसा झाले त्याला कारण गोलपीठा. त्या गोलपीठाच्या पहिल्या पानावर मुखपृष्ठावर ज्या ओळी लिहिलेल्या होत्या त्या ओळी जर आज 2024-25 ला लिहिल्या असत्या तर पद्मश्री नामदेव ढसा हे शहरी नक्षलवादी ठरले असते. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे. नामदेव ढसा म्हटल्यानंतर झालंच, पण जर 1972 ला पूर्ण नामदेव ढसा समजून घेतला असता तर आपल्याला आज हे दिवस आले नसते. ही गोष्ट सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून तुमच्या आया बहिणींच्या उघड्या नागड्या देहाचे, तुमच्या आया बहिणींच्या उघड्या नागड्या देहाचे तमाशे तुम्ही खुशाल पहा. तुमच्या आईच्या उघड्या नागड्या देहाचे तमाशे तुम्ही खुशाल पहा. मी पाहणार नाही शिवाचं नाव लवणं ठेवून जगणाऱ्यांवर. तुम्ही खुशाल जागा, मी जगणार नाही, मी जगणार नाही, मी जगणार नाही. आणि मग त्या दिवसापासून मराठी सारस्वतांचं पितळ उघडं पडलं, मराठी सारस्वतांचं पितळ उघडं पडलं. आणि त्यांनी लेख लिहिले महाराष्ट्र टाइम्स मध्ये आणि त्या लेखाचं टायटल होतं, त्या लेखाची हेडलाईन होती, आता रसा नामदेवाचा काळ संपला, आता रसा नामदेवाचा काळ संपला, आता ढसा नामदेवाचा काळ सुरू झालेला आहे. आणि तो काळ जिवंत ठेवण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेला आहात. मी आपल्या मनापासून अभिनंदन करतो की नामदेव ढसा हे जिवंतच राहिले पाहिजेत. आणि त्यांनी सांगितले आहे की हा भारत आपल्याला संपन्न करायचा आहे सगळ्यात गोष्टी. मी दादाला समर्पित करताना माझी कविता बोलतो. आणि असा कसा तुझाला गुलाम वास्तवाचा, असा कसा तुझाला गुलाम वास्तवाचा, तुझे तुला न कळले तुकाने करी गुणाचा. असा कसा तुझाला गुलाम वास्तवाचा, तुझे तुला न कळले तुकाने करी गुणाचा. केली न मानवरती ना पाहिले शवाला, मौनात भग्न झाला ना जाणीने स्वतःला. केला फुकाचा धंदा आज्ञाचा पाळण्याचा, तुझे तुला न कळले तू खांदे करी कुणाचा. अंधार सागरीचे नावाला चूल गेले, निष्पाप पालकरांचे घरचे उजाड केले. कानी तुझ्या न आला आक्रोश जीवनांचा, तुझे तुला न कळले तू खांदे करी कुणाचा. ज्याला दिला शिखाला कर्तृत्व त्याचे काय, आला तसाच गेला परमार्थाच्या शिवाय. किती भक्त पाळली तू आदेश श्रद्धेचा, तुझे तुला न कळले तू खांदे करी कुणाचा. वापर तुझा करी ती हत्यार समजून
रे वापर तुझा करी ती हत्यार सौदवी रे येताचा वेळ त्यांची देवी तुझा बळी रे सीत्या पलीचं मुलगा झाला तू तळवणाचा तुझे तुला न करे तू कांदे करी कुणाचा आता तरी तुला रे तुझीच जाण यावी पाहून राख सारी दुनिया तुला कळावी आता तरी तुला रे तुझीच जाण यावी पाहून राख सारी दुनिया तुला कळावी वावा फिनिक्स तू रे तुझ्याच वैभवाचा तुझे तुला न कळले तू खांदे करी कुणाचा तुझे तुला न कळले तू खांदे करी कुणाचा तुझे तुला न कळले होय खांदे करी कुणाचा जमीन पद्मश्री नामदेव साहब अमर रहे जब तक सूरज चांद होगा बाबा के साथ पद्मश्री नामदेव साहब का नाम होगा या लक्ष द्या आवाज बसलेला आहे तरी एक दोन अंतरे एक मोकळा एक जसं गाते एक दोन अंतरे सादर करतो नारीला नारीला ना हो नामदेव ढसाळ दादा काय होता की नामदेव ढसाळ आपला हो नामदेव ढसाळ आपला अरे एक झंझावात होता नामदेव ढसाळ आपला एक झंझावात होता नामदेव ढसाळ आपला नामदेव ढसाळ आपला एक झंझावात होता शतका पिला अनोखा या शतका पिला अनोखा कव्याशिया खंडात होता शतका पिला अनोखा कव्याशिया खंडात होता नामदेव ढसाळ आपला तो एक टॅक्सी ड्रायव्हर जन्माला घाली पॅन्थर तो एक टॅक्सी ड्रायव्हर जन्माला घाली पॅन्थर ज्वालामुखीचा लावा ज्वालामुखीचा लावा अरे त्या गोळपिठात होता नामदेव ढसाळ आपला एक झंझावात होता नामदेव ढसाळ आपला पॅन्थरच्या प्रहाराने अन्याय कमी झाले पॅन्थरच्या प्रहाराने अन्याय कमी झाले तुझ्या नावाचा दरारा दादा तुझ्या नावाचा दरारा अरे त्यांच्या मनात होता नामदेव ढसाळ आपला एक झंझावात होता शतका पिला अनोखा कभी शतका पिला अनोखा अरे आशिया खंडात होता नामदेव ढसाळ आपला शेवट आहे हो तुझ्या चंदनी चितेला बंदुकीची ती सलामी तुझ्या चंदनी चितेला बंदुकीची ती सलामी जय घोषाने आसमंत
आसमंत घोषाने आसमंत तो दणानून जात होता नामदेव साळ आपला एक झंझा भात होता शतकातला अनोखा कभी शतकातला अनोखा या आशिया खंडात होता नामदेव साळ आपला. जय भीम. धन्यवाद किरण सोनवणे साहेब. यानंतर मी पुढील कवी म्हणून सम्राट संगारे यांना विनंती करतो त्यांनी दशरथदादांची कविता सादर करावी. सदर कविता माझे मित्र सुहास कारंडे यांनी मला काल सांगितलं स्वतःची कविता उद्याच्या कार्यक्रमात होणार. ते थोड्या कमी अवधीमध्ये रचलेली माझी स्वतःची स्वरचित कविता आहे. जी मी पॅन्टर नामदेव ढसाळांना समर्पित करतो. तुझ्या हक्काचा वाटा दिला. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांनी तुझ्या हक्काचा वाटा दिला. माठ होतास मोठा केला. तू मात्र बाईमान झाला. तू मात्र बाईमान झाला. नोटासाठी खोटा झाला. तू मात्र बाईमान झाला. नोटासाठी खोटा झाला. मीठ मिरची नाही. मीठ मिरची नाही हे मत आहे. मीठ मिरची नाही हे मत आहे. यांना काय कळणार ज्यांना चाटायची लत आहे. ज्यांना चाटायची लत आहे. तू बैगन वांग्या थालीचा लोटा झाला. तू बैगन वांग्या थालीचा लोटा झाला. तू मात्र बैमान झाला. नोटासाठी खोटा झाला. तू मात्र बैमान झाला. नोटासाठी खोटा झाला. विसरले हे सगळेच विसरले हे काय यांची पत आहे. विसरले हे काय यांची पत आहे. झोळून सोडलेल्या रांडासारखी आज यांची गत आहे. विसरले सगळे काय यांची पत आहे. झोळून सोडलेल्या रांडासारखी आज यांची गत आहे. बाप होता समुद्रासारखा. चालेल बरं तुमचा बाप होता समुद्रासारखा. तू मात्र रताळ्या नर्मदेचा गोटा झाला. तू मात्र नरसाळ्या नर्मदेचा गोटा झाला. तू बैंगन वांग्या नोटासाठी खोटा झाला. तू बैंगन वांग्या नोटासाठी खोटा झाला. अरे ती तरी चांगली ती आपल्या शरीराचा सौदा करते. ती तरी चांगली जी आपल्या शरीराचा सौदा करते. ही स्वतःला पतिव्रता म्हणवते. ही जी आहे ना ही स्वतःला पतिव्रता म्हणवते. नजरेआड नवरे चौदा करते. ती मात्र स्वतःला पतिव्रता समजते. नजरेआड नवरे चौदा करते. आई घाल्यांनी मात्र आपल्याच आईचा सौदा केला. आई घाल्यांनी मात्र आपल्याच आईचा सौदा केला. एका थालीचे बैगन साधे वांगे आणि नोटासाठी खोटा झाला. नोटासाठी खोटा झाला. सूर्याचे वंशज तुम्ही. महासूर्याचे वंशज तुम्ही. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांना महासूर्याची त्या सूर्याच्या रथाचे घोडे माझ्या नामदेवांनी मारले. त्या सूर्याच्या रथाचे घोडे दादांनी मारले. 7 घोडे. सूर्याचे वंशज तुम्ही. फडफडणारे दिवे झाले. सूर्याचे वंशज तुम्ही. फडफडते दिवे दिसतात भाई. सूर्याचे वंशज तुम्ही. फडफडणारे दिवे झाले. झुकला नाही बाबांचा. झुकला नाही बाप आमचा. तुम्ही साधे फडफडणारे दिवे झाले. झुकला नाही बाप आमचा. तुम्ही मात्र येड झाले. बाप जगाला वाघाचे जीवन झाले. बाप जगला वाघाचे जीवन. माझा बाप जगला वाघाचे जीवन. तू मात्र भोकडाचं मरण नेला. तू मात्र भोकडाचं मरण नेला. वांग्या नरसाळ्या रताळ्या तू काय केलं. नोटासाठी
लोकांसाठी खोटा झाला. जय भीम.